सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकैकदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभवब्रह्मेन्द्रगङ्गाधरां त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम्। या रक्ताम्बुजवासिनीं विलसिनीं चण्डांशुतेजस्विनीं आरक्ताम्बरधारिणीं हरिसखीं या श्रीमनोह्लादिनीं या रत्नाकरमन्थनात् प्रकटिता विष्णोश्च या गेहिनीं सा मे पातु मनोरमां भगवतीं लक्ष्मीश्च पद्मावती। माझ्या बाबून म्हणा आता। ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपते ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपते विष्णोः परां प्रेयसीं विष्णोः परां प्रेयसीं तद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनीं तत्क्षान्तिसंवर्धिनीं पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् वन्दे जगन्मातरम्। कनकधारा स्तोत्र श्री शंकराचार्य कृतम्। अंगं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ति अंगं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारेः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारेः प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि प्रेमत्रपा प्रणीतानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः विश्वामरेन्द्रपदवीभ्रममादानदक्षम् विश्वाम्बरेन्द्रपदवीभ्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मधुविद्विषोऽपि आनन्दहेतुरधिकं मधुविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः
सहोदरमिन्दिरायाः आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम् भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः बाह्वन्तरे मुरजितश्रितकौस्तुभेया बाह्वन्तरे मुरजितश्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयायाः कल्याणमावहतु मे कमलालयायाः कालाम्बुदालिललितो रसिकैटभारेः कालाम्बुदालिललितो रसिकैटभारेः धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिः मातु समस्तजगतां महनीयमूर्तिः भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान् प्राप्तं पदं प्रथमत् खलु यत्प्रभावान् माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन माङ्गल्यभाजि मधुमाथिनि मन्मथेन मय्यापते तदिह मन्थरमीक्षणार्धम् मय्यापते तदिह मन्थरीक्षणार्धम् मन्दालसं च मकराकरकन्यकायाः मन्दालसं च मकराकरकन्यकायाः दद्यादयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् दद्यादयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे अस्मिन् किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्म घर्ममपनीय चिराय दूरम् दुष्कर्म धर्ममपनीय चिराय दूरम् नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाहः नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाह इष्टाविशिष्टमतयोऽपि नराय याद्राक् इष्टाविशिष्टमतयोऽपि नराय याद्राक् दृष्टास्त्रिविष्टपपदं सुलभं भजन्ते दृष्टा श्रीविष्टपदं सुलभं भजन्ते दृष्टिः प्रवृष्टकमलोदरदीप्तिरिष्टाम् दृष्टिप्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टाम् पुष्टिं कृषिष्ट मम पुष्करविष्ठरायाः पुष्टिं सुशिष्ट मम पुष्करवेष्टरायाः गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै
श्यामवल्लभायै नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूमै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै नमोऽस्तु देवादिदरादयापरायै नमोऽस्तु देवादिदयापरायै नमोऽस्तु शार्ङ्गायुधवल्लभायै नमोऽस्तु शाङ्घायुधवल्लभायै नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै नमोऽस्तु देवै भृगनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसी स्थितायै नमोऽस्तु विष्णोरुरसे स्थितायै नमोऽस्तु लक्ष्म्यै कमलालयायै नमोऽस्तु लक्ष्मै कमलालयायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै नमोऽस्तु कान्त्यै कमलेक्षणायै नमोऽस्तु कान्तै कमलेक्षणायै नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै नमोऽस्तु बुद्धे भुवनप्रसूते नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै नमोऽस्तु देवादिभिर्चितायै नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदाननिरतानि सरोरुहाक्षि साम्राज्यदाननिरतानि सुरोरुहक्षि त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि तद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये यत्कटाक्षसमुपासनाविधिः यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसै सन्तनोति वचनाङ्गमानसै त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे त्वामुरारिहृदयेश्वरीं भजे सरसिजनिलये सरोजहस्ते सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे धवलतमाकुशगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम् दिग्हस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट दिग्धस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गी स्वर्वाहिनी विमलचारुजलप्लुप्ताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीमशेष प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकादिनाथ गृहिणीममृताब्धिपुत्रीं लोकादिनाथ गृहिणीममृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः अवलोकय मामकिञ्चनानाम् अवलोकय माम किञ्च
काञ्चनानां प्रथमं पात्रं कृत्रिमन्दयायाः प्रथमं पात्रं कृत्रिममन्दयायाः स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहम् स्तुवन्ति ये स्तुतिभिरमुभिरन्वहम् स्तुतिभिरमूभिरन्वहम् स्तुतिभिरमुभिरन्वहम् स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहम् स्तुवन्ति ये स्तुतिभिरमुभिरन्वहम् स्तुतिभिरमूभिरन्वहम् 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 स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहम् स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहम् त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुतरभाग्यभाजिनो गुणाधिका गुरुतरभाग्यभाजिनो भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः। बोलिए श्री कनकधारा लक्ष्मी माता की जय। आपण काल त्या वर्गामध्ये पहिल्या श्लोकाचा अर्थ पाहिला होता ना, आणि ह्या पण पहिल्या श्लोकाचा पाहिला होता, ईशानां जगतो, हे दोन्ही श्लोकांचा अर्थ पाहिला होता. आता तिसरा बघूया आपण एक थोडंसं. इथे म्हणतात की मुग्धा, आणि आपल्याला सगळ्यांना अजून ऱ्हस्व दीर्घामध्ये छान प्रगती करायला वाव आहे भरपूर. आणखीन शुद्ध म्हणजे आपलं हे येण्यासाठी विशेष करून दीर्घ जे आहेत ते ऱ्हस्व होत आहेत थोडेसे. आणि हलंत नसताना हलंत म्हटले जातात ते तिथे. आपण बघू केव्हा तरी आपण पुन्हा पहिल्याच दिवशी जसं बसलं तर तसं पुन्हा बसून करू. आणखी मुग्धा मुहुर विदधती वदने मुरारे हे. तर याचा अर्थ पाहिला होता का गेल्या वेळेला, आठवतं का तुम्हाला? मला असं वाटतं की एक पाहिला होता की काय नव्हता पाहिला. पहिलंच झालं. हां पहिलंच झालं. तर इथे म्हटलं की ते लक्ष्मी माता जी आहे ती श्री भगवान विष्णूंच्याकडे पाहत आहे. प्रेमत्रपा प्रणिहितानी गतागतानी, आणि किंचित लाजरा आणि किंचित प्रेममयी असा कटाक्ष जो आहे तो टाकत आहे. कसे दिसत आहे ते? माला दृश्यो हो मधुकरी व महोत्पलेया. मोठ्या कमळावर जणू काही ते भुंग्यांची माळ कशी यावी, तर त्याप्रमाणे ते जे तिचे कटाक्ष आहेत तिच्या काळ्यावर नयनांनी टाकलेले, तर ते कटाक्षांची माला जणू काही भुंग्यांची माळा आहे, जी की मोठ्या कमळावर, म्हणजे श्री विष्णू भगवान ते सावळे आहेत रंगाचे, त्याच्यामुळे ते नीलकमल, आणि त्याच्यावर आलेली ही भुंग्यांची माळा म्हणजे यांची कटाक्षांची दृष्टी, नजरा ज्या आहेत त्या, अशी कल्पना केली आहे कवीने. सा मे श्रियम दिशतु सागर संभवायाः. समुद्र मंथनाच्या वेळेला समुद्रातून जी निर्माण झालेली आहे ती ही लक्ष्मी मला पण वैभव मिळवून देऊ देत, मला पण सगळी संपत्ती मिळवून देऊ देत, आणि तिच्या ज्या त्या नजरा आहेत, त्याचे कटाक्ष आहेत भगवान विष्णूंकडे टाकलेले, ते सुद्धा मला सगळी संपन्नता देऊ देत. आणि आता पुढचा तिसरा श्लोक बघूया. विश्व अमरेंद्र पद विभ्रम दान क्षम. म्हणजे संपूर्ण देव, नंतर इंद्र पण त्याचा राजा पण, पद विभ्रम दान दक्षम. तर जिचं जे चालणं आहे, तर ते चालण्याची जी लय आहे, त्याची जी शैली आहे, जी कमनीयता आहे, तर ते तिचे चरणकमलांची कृपाच यांना सगळ्यांना सत्ता आणि देवांना जे अधिकार आहेत ते सगळे, आणि ज्या शक्ती आहेत त्यांच्याकडे अदृश्य वगैरे राहण्याचे, त्या सगळ्या देत असतात. आनंदम हेतुम अधिकम मधुविद विशोपी. मधु नावाचा जो राक्षस होता, तर त्याला विद्विष्य म्हणजे त्याला मारणारा, त्याचा द्वेष करणारा शत्रू म्हणजे श्री नारायण भगवान, विष्णू भगवान. तर ते सुद्धा त्यांच्याकडून, म्हणजे आता इथे लक्ष्मी म्हणजे एकदम उच्च असं तत्व समजलेलं आहे, आणि त्यांच्यानंतर हे सगळे आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश याचा सकट. ज्या ज्या देवतांचं ते स्तोत्र असतं तर तिला एकदम अत्युच्च स्थान दिलं जाते, ब्रह्मत्व दिलं जातं, आणि मग इतर जे आहेत ते त्याच्या खालचे समजले जातात. जसं की देवी भागवत आपण घेतलं
तर देवी ही अत्युच्च चित्कलिका असं. आणि मग ती शक्ती देते ब्रह्मा विष्णू महेशांना उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्याची, अशी कल्पना असते. तर ते हेतू अधिक मधु विद्विषः अपि ईशन. ईशन म्हणजे थोडंसं किंचित. ईशन ईशीदतु मयी, ईशन निशीदतु मयी क्षणम ईक्षणार्धम इंदीवर सहोदरम इंदिरायाः. तर ती जी त्याची कृपा आहे, तिच्या पदलालित्याची, तिच्या दृष्टीची, तर ती माझ्यावर पण थोडीशी राहू देत. ईशन किंचित माझ्यावर पण थोडी राहू देत. निशीदतु ती जणू काही माझ्यामध्ये बसू देत थोडी कृपा जी ती. क्षणम ईक्षणार्धम, आणि त्या कटाक्षाचा अर्धा कटाक्ष जरी मला मिळाला तरी वास आहे. ती जे हे आहे ती अशी पाहत आहे, तर तिचं फक्त किंचित असं डोळ्याच्या कडांनी पाहिलेलं तेवढं मिळेल तरी वास, तरी आपल्याला इथे जगतामध्ये खूप मिळेल काही. आणि कोण आहे ती? इंदीवर उदर सहोदर इंदिरायाः. आता इंदिरा हे लक्ष्मीचंच एक नाव आहे. इंदिरा म्हणजे लक्ष्मी, आणि इंदीवर म्हणजे कमळ. तर ती इंदीवर म्हणजे कमळामध्ये बसलेली, कमळ हातामध्ये घेतलेली अशी ती आहे. तर ती जी आहे लक्ष्मी, तर ती माझ्याकडे पण थोडीशी कृपा करू देत अशी इथं प्रार्थना केलेली. खूप सुंदर सुंदर कल्पना आणि त्याला जोडलेले आपल्या भागवतांमधले वगैरे प्रसंग, असं साधारणपणेचं स्वरूप आहे. बघूया आता आपण पुन्हा पुढच्या क्लासमध्ये 3 पर्यंत पाहिले आपण. आता एक थोडं आपण भजन म्हणायचं का? तुम्ही कोणी म्हणत आहात का भजन? आपण हे त्यांच्याकडे करू शकतो. म्हणतात भजन म्हटलं हे हो करू शकतो. गीता करूया. अच्छा, भजन नंतर म्हणायचं. हां 3 झाले. तर आता आज आपण वाटल्यास तर 6 घ्यायचे का? श्रीमद् भगवद्गीता अध्याय 5. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण. संन्यासं कर्मणां कृष्ण. पुनर्योगं च शंससि. पुनर्योगं च शंससि. यश्रेय एतयोरेकं. यच्छ्रेय एतयोरेकं. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. श्रीभगवानुवाच. श्रीभगवान् उवाच. संन्यासः कर्मयोगश्च. संन्यासः कर्मयोगश्च. निःश्रेयसकरावुभौ. निःश्रेयसकरावुभौ. तयोस्तु कर्मसन्न्यासात्. तयोस्तु कर्मसन्न्यासात्. कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी. यो न द्वेष्टि न काङ्क्षति. यो न द्वेष्टि न काङ्क्षति. निर्द्वन्द्वो हि महाबाहो. निर्द्वन्द्वो हि महाबाहो. सुखं बन्धात् प्रमुच्यते. सुखं बन्धात् प्रमुच्यते. साङ्ख्ययोगौ पृथक् बालाः. साङ्ख्ययोगौ पृथक् बालाः. प्रवदन्ति न पण्डिताः. प्रवदन्ति न पण्डिताः. एकमप्यास्थितः सम्यक्. एकमप्यास्थितः सम्यक्. उभयोर्विन्दते फलम्. उभयोर्विन्दते फलम्. यत् साङ्ख्यैः प्राप्यते स्थानम्. यत् साङ्ख्यैः प्राप्यते स्थानम्. तद्योगैरपि गम्यते.
गम्यते तद्योगैरपि गम्यते एकं साङ्ख्यं च योगं च एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति यः पश्यति स पश्यति संन्यासस्तु महाबाहो संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्मा योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति न चिरेणाधिगच्छति पुढच्या श्लोक नंतर बोलू पण हरि ओम. हे होत आहे का पाहत आहे होतं. कारण ते तिथे वेळ असते बघा ती त्याची चालेल. संपत्ती 26 मिनिटं झाली 26 झाली हो आणि त्याच्या पुढे किती सेकंड लिहिले? 9 आता 10 सेकंद नाही 45 त्याच्या पुढे किती असं ऑब्लिक करून किती लिहिलंय का कारण नाही. तेवढ्या जागा असते म्हणजे नाही, आहे. 45 मिनिटापैकी 26 झाली हां अशी 26 झाली आणि 19 सेकंद 20 सेकंद झाली 19 20 नाही पण त्याच्या पुढे आणखी लिहिलं नाही ना काय नाही नाही मी फक्त लक्षात ठेवा हां बंद झालं तर मग आपल्याला तो दुसऱ्या फोनमध्ये करायला उरलेला गुरुजींनी एक गीत रचलं होतं ते प्रसिद्ध कर्नाटकी एक संत कवी होऊन गेले फार पूर्वी जसे की आपल्याकडे ज्ञानदेव महाराज तुकाराम महाराज ज्यांनी केलेल्या रचना गायल्या पण जातात आणि ते पण गायचे सुद्धा आणि अर्थातच साक्षात्कारी संत आहेत तर तसे त्यागराज म्हणून कर्नाटकामध्ये होऊन गेले ज्यांनी कर्नाटकी संगीत सुरू केलं तर त्यांची एक रचना होती तर ती तिचं जे संगीत आहे तिची जी चाल आणि ताल आहे तर तो गुरुजींना खूप भावला आणि त्याच्यामुळे त्यांनी ही रचना बनवली तर 85 पेजवर आहे तिसऱ्या आवृत्तीच्या आता तुमच्याकडे पेज नंबर वेगळा असेल त्याचा रामकृष्ण हरी भक्त हितकारी हे जास्त प्रसिद्ध भजन नाही आहे पण गुरुजींनी कोइंबतूरला जी भजन संध्या केली आहे ती आहे आपल्या चॅनेलवर पण तर तिच्यामध्ये हे सगळं सांगून गुरुजींनी ते म्हटलेले आहे रामावरचीच येते राम नाम रसिया रे हे त्या भजन संध्याचं नाव आहे आपल्या चिन्मय चॅनेलवरच्या यूट्यूबवरच्या आणि इथे रामकृष्ण हरी भक्त हितकारी माझ्याकडे पेज नंबर 85 भजन नंबर 107 आहे 107 त्याचा थोडा वेगळा ताल आणखीन वेगळं हे आहे तर तुम्हाला याच्यात इंडेक्समध्ये शोधायला लागेल नाही इंडेक्समध्ये साधारणपणे तुमच्याकडे 90 किंवा 95 असायची शक्यता आहे पुढे गेलो नंबर हां कारण हे पुढे गेलं असेल ठीक आहे मिळाला बघू बरं एक मिनिट तुमचं मी माझं नवीन आहे हे कुठलं आहे? नवीन नवीन आहे थांबा, जुनं देते. बघू बरं. बघू एक सेकंड मला मी देते का रामकृष्ण हरी भक्त हितकारी रामकृष्ण हरी दीदी वेळ टाइम चालू नाही भक्त हितकारी इथे नाही आहे का ह्याच्यामध्ये अच्छा नवीन ह्याच्यात असणार ते. नाही इंडेक्समध्ये नाही आहे मिळेल ना आपल्याला काय राम राम सीताराम इथे मुकुंद आहे ना मुकुंदाच्या अगोदर 2 भजनं बघा कदाचित मिळून जाईल तिथे तुम्हाला हे पण खूप छान आहे पुरुषोत्तम थे पुरुषोत्तम मनोजो मे महामानव आता ह्याने पाठवलं होतं ना आपल्या ह्याच्या ग्रुपवर सुघोषानंदने नाही नवीन असेल दीदी ते.
नंतर टाकलं असेल, पण सहसा असा यायला पाहिजे. नंतर एकदा शोधून बघूया आपण, माझ्याकडे ते पण पुस्तक आहे. तुम्हाला मिळालं ते नवीन पुस्तकात आहे. आता इथपर्यंत तर नाही आहे. थोडी नवीन आहे. नवीन ॲड केलेलं आहे ते. ठीक आहे. 2-3 ओळीच आहे, खूप जास्त मोठं नाही आहे, चारच छोटंसंच आहे आहे ते. त्या. रामकृष्ण हरी भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, राम भक्ति प्यारी, राम भक्ति प्यारी, राम भक्ति प्यारी संपदा हमारी, राम भक्ति प्यारी संपदा हमारी, रामकृष्ण हरि भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, राम नाम मधुर सर्व वाग्भूषण, 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 रूप नयनानंद गुण श्रवणामृत, रूप नयनानंद गुण श्रवणामृत, रामकृष्ण हरि भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, लीला कृष्ण प्रिय गोकुल आनंद, लीला कृष्ण प्रिय गोकुल आनंद, गोप गोपी संत मुनी मनोहारी, गोप गोपी संत मुनी मनोहारी, रामकृष्ण हरि भक्त हितकारी, रामकृष्ण हरी भक्त हितकारी, राम भक्ति प्यारी संपदा हमारी, राम